धतळ या जागावर परदेशी पाहुणे अर्थात फ्लेमिंगो पक्षी हे येत असतात। पक्ष्यांच्या या पाणथळ जागा आता बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव नवी मुंबई महापालिका आणि सिडकोने आखलेला आहे। सिडको आणि महापालिकेच्या निर्णयाविरोधामध्ये सर्वच पर्यावरणवादी आणि पक्षीप्रेमी हे एकवटलेले आहेत। त्यांच्या लढ्याला यश येतं का हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। राज्य शासनाची पालिकेच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळताच नवी मुंबईतील फ्लेमिंगोचा अधिवास हा नष्ट होणार असल्याचं सुद्धा चित्र आहे। आणि याच पर्यावरणवादींशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। मी पाम बीच लगत असलेल्या करावे गावाजवळच्या पाणथळ जागेवरती आहे। आपण ही जर पाणथळ जागा बघितली तर यावरून लक्षात येईल की किती मोक्याची ही जागा आहे। आपण हा पाम बीच लगतचा सगळ्यात मोठी पाणथळ जागा आहे। आपण इथे बघू शकता की सध्या इथे फ्लेमिंगोंची संख्या किती मोठ्या प्रमाणात आहे। असे 3 पाणथळ जागे आहेत आणि ज्यांची एरिया जर पाहिला आपण तर जवळजवळ 70 हेक्टर एवढा हा संपूर्ण परिसर असे 3 पाणथळ जागा आहेत। याच्याच पलीकडे आणखीन 2 पाणथळ जागा आहेत। या तिन्ही पाणथळ जागेंवरचा जो रिझर्वेशन होता पाणथळ जागेचा तो रिझर्वेशन उठवून आता या ठिकाणी रेसिडेन्शियल रिझर्वेशन टाकण्यात आलेलं आहे। म्हणजेच या ठिकाणी आता गगनचुंबी इमारती उभारल्या जाणार आहेत। महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात आता पर्यावरणवादी जे आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून हा लढा देत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। ये डिनोटिफाई हुआ था काफी पहले, 2002 में पहले इन्होंने अटेम्प्ट किया था। तो ये पूरा नो डेवलपमेंट जोन होता था और फिर इसको इन्होंने चेंज करके सडनली डेवलपमेंट के लिए अभी यहाँ पे बोलते हैं गोल्फ कोर्स आएगा, 17 बिल्डिंग्स आने वाले, हाई राइज बिल्डिंग्स। तो ये जो है हमारे लिए एनवायरनमेंट के लिए बहुत ही नुकसानदायक होगा। एनएमएमसी के डीपी प्लान में कंप्लीटली उसको एक महाराष्ट्र शासन का गैजेट के ऊपर एक नंबर दे दिया जाता है और उसको डिक्लेयर कर दिया जाता है कि वो रेजिडेंशियल प्लॉट बने। तो हम तो काफी आश्चर्यचकित है कि कैसे एनजीटी के ऐसे ऑर्डर आने के बावजूद एक ऐसा गैजेट महाराष्ट्र शासन से आता है। सिडको का तो कमाल है, मतलब सिडको ने तो उसको ग्रीन से रेड नहीं येलो कर दिया है और उसको कमर्शियल और रेजिडेंशियल प्लॉट डिक्लेअर कर दिया है। इथे रस्त्याच्या बाजूला एवढे लाखोंनी हे फ्लेमिंगोज आहेत आणि तेच आपण सगळेच्या सगळे, असं पण नाही की एखादं सगळेच्या सगळे डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न करतोय। प्रयत्न म्हणजे त्यांनी ते एकदम, मला तर असं वाटतं की सिडकोनी हे सिस्टमॅटिकली प्लॅन केलेलं आहे की हे सगळे डिस्ट्रॉय करायचं, हे बिल्डर लोकांना द्यायचं आणि त्यांच्यावर काय प्रेशर असेल ते आपल्याला माहित नाहीये। कॅमेरामन नितीन खरासह विनय म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।